नमस्कार सगळ्यांना. माझं नाव नेल्सन फर्नांडिस आहे. मी आसगाव कम्युनिटीचा अटर्नी आहे. इकडे मराठीमध्ये भाषण करण्याचा अर्थ हे आहे की बहुतेक लोकांना समजणार आणि त्याशिवाय बहुतेक मॅडम किंवा अक्षय सर कोकणीमध्ये बोलणार किंवा इंग्लिशमध्ये बोलणार, तर मला मराठी बोलण्याची संधी मिळते, हेच मला बरं वाटतं आहे याच्याबद्दल. सुरुवातीला मी आमच्या आमदारचे खूपच कौतुक वाटते. मला नेहमीच असं वाटते की ती आमची आईसारखी आहे, कारण काय फक्त एक स्त्रीच लोकांची भावना समजू शकते, लोकांसाठी कामं करू शकते आणि एवढी मेहनत घेते आमचे आमदार. मला स्वतः माहिती आहे, गरमीत वगैरे ती मला बोलवायची आणि कधी कधी मला असं वाटायचं की बाबा मला होत नाही, पण तरी मॅडम तिकडे एकदम रेडी असायची आणि माझी वाट बघत आम्ही इन्स्पेक्शनला वगैरे जायचो पाण्याच्या प्रकल्पासाठी. तर माझं असं म्हणणं आहे, आपल्याकडे खूप आमदार येऊन गेलेले आहेत, पण मॅडम सारखी कोणच नाही, कारण मॅडमनी एवढे आपली उदरगतासाठी एवढे कष्ट घेतलेले आहेत आणि ते आता दिसून येत आहेत. सो मी मॅडमला मनापासून थँक्यू म्हणतो की तिने एवढं आमच्या गावासाठी केलं आहे. एवढ्याशा कमी वेळात, पूर्वी आमदार 2-2, 3-3 टर्म मध्ये सुद्धा होते, पण त्या लोकांनी काहीच केलं नाही आमच्यासाठी, आणि मॅडमने फक्त एवढे थोड्याशा 3-4 वर्षांनीच एवढं त्यांनी अचीव केलेलं आहे आमच्या गावासाठी. मी अभिनंदन करतो अक्षय पोतेकर सरचे. ते आमचे आसगाव गावचे गौरव आहेत, आमचे लोकल आसगावचे मुलगे आहेत, त्यामुळे आम्हाला नेहमीच गर्व वाटतं की जेव्हा ते आमच्या मध्यस्थी येतात. आणि तर त्यांचा सहकार्य आहे. स्वामपूरला जे चीफ मिनिस्टराचं स्वप्न आहे, त्यांचे जे प्रतिनिधी आहेत आमच्या आसगाव गावाचे, त्यामुळे मला खूप गौरव वाटतो की एखाद्या लोकल माणसालाच चीफ मिनिस्टरने इकडे नेमलेला आहे. मी इकडे स्वागत करतो इव्हन लताताईचे, जे आमचे एक्स पंच मेंबर होते बादेचे आणि आता सध्या शोलींचे महिला मंडळचे अध्यक्ष आहेत. त्यांचंही काम मी बघितलेलं आहे आणि मला खूप आशा येते की जेव्हा ते कुठच्याही कार्याने जुडलेले असतात तेव्हा त्या कार्याचं बरंच काही होऊ शकतं. तुम्ही सगळे एवढे इनिशिएटिव्ह घेतात, तुम्ही सगळे एवढे एकजूट करून काम करतात, ह्याच्याबद्दल मला खूप आनंद आणि गौरव वाटतो. कुठच्याही संस्थांमध्ये वादविवाद होत असतात, इव्हन आमच्या कम्युनिटीमध्ये सुद्धा आम्ही सगळे वेगवेगळे लोक आहोत, त्यामुळे तिकडे थोडी लहानशी जगडी किंवा थोडे वादविवाद होत असतात. पण माझं एक बोलण्याचं फक्त तात्पर्य आहे की तुमचे वादविवाद होणे हे साहजिकच आहे, पण प्लीज संस्थेखातीर तुम्ही एकत्र राहा आणि एकत्र पुढे जावा. मी कम्युनिटी तिकडे आहे तुम्हाला हेल्प करण्यासाठी. मी तुमची ताई जी आहे सिमरन, तिच्याबरोबर डिस्कस करत होतो की एकदा हा स्टॉल वगैरे गेला दिवाळीचा, त्याच्यानंतर आपण बसूया आणि आसगावला एखादी असा उद्योग निर्माण करूया आपण, ज्याच्याने आमच्या महिला आणि भगिनीला सकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला काहीतरी करण्याचा प्रयत्न होईल, त्याशिवाय त्यांना पैसे मिळेल रेग्युलर ह्याच्यात. मी पोंडा फिरलेलो आहे, मी बेथोडा सुद्धा गेलेलो आहे, मी साऊथ गोवामध्ये कुर्तोरी, शांदोर वगैरे फिरलेलो आहे. तिकडे महिला एवढं चांगलं काम करतायत आणि फक्त एवढं त्यांचा म्हणजे त्यांची इन्कम एवढे झालेली आहे की ते आपल्या पुरुषावरती अवलंबून राहत नाही. त्यांचं स्वतःचं इन्कम 20-25 हजार एक महिला पार्ट टाइम कमवते आहे आणि तसं मला आसगावमध्ये सुद्धा झालेलं पाहिजे आहे. डेफिनेटली आम्ही जागा देऊ आणि आपण एक लहानशी फॅक्टरी उभी करू, पण सगळ्यांनी बरोबर येऊन मेहनत करून एखादा उद्योग करू. आणि माझं असं स्वप्न आहे की इकडून 3-4 तरी प्रोडक्ट आपण प्रोड्यूस करू आणि फुल गोवामध्ये आणि फुल इंडियामध्ये आपण ते आसगावच्या नावाने ते पसरलं पाहिजे, असं माझं स्वप्न आहे. आणि मी उम्मीद करतो की हे अशक्य नाही, हे पॉसिबल आहे. कारण काय, हे बरेचशा महिलांमध्ये खूपशे एक्सपिरियन्स आहे, खूपशे कला आहे, जे आम्हाला फक्त बाहेर आणून एकजूट करून काम करायचं आहे. ह्याच्याने मी माझे 2 शब्द संपवतो. आणि आसगाव कम्युनिटी या महिला मंडळाला 11,111 रुपये ही देणगी आता दिवाळीसाठी देते. ते मी सिमरनताईला पुढे बोलून तिला सादर करण्याचं हे करतो. हे फक्त तुमच्या प्रोत्साहनासाठी. पण आसगाव कम्युनिटी ह्याच्यानंतर
पुढे पुढे तुम्हाला खूप सहकार्य करण्याचा आमचा प्लॅन आहे. फक्त एकजूट व्हा आणि बरोबरी काम करा, तेवढंच माझं म्हणणं आहे. थँक्यू. सर फोटो काढूया म्हणता.